नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांवरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे या ठिकाणी सोयाबीनची मागणी, पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आपल्याला माहित आहे की डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा याच्यामध्ये सीबॉट वरती सोयाबीनचे व्यवहार होत नसतात, कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात। यामुळे इथून 15 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही जास्त बदल दिसत नाही। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी आहे ती $10 प्रति बुशेलच्या आसपास जी आहे ती आपल्याला 15 जानेवारी नंतरच सुधारताना दिसेल आणि म्हणूनच 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा आपल्याला $10.5 प्रति बुशेल्स इथपर्यंत पोहोचताना दिसू शकतो। आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा 15 जानेवारी नंतर जर $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला तर मला वाटतं याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला आधारही मिळेल। पण 15 जानेवारी नंतर देशातील सोयाबीनचे भाव वाढू शकतात। शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट, 15 जानेवारी नंतर सोयाबीनची जी आवक आहे ती सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। यामुळे काही प्रमाणात जी मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल, याच्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो आणि हाच आधार सोयाबीनच्या बाजारभावाला, सध्याचा जो भाव 39 ते 42 याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यात 4,500 पर्यंत जाऊ शकते। याच्या पलीकडे सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही, गेला तर टिकू शकत नाही। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री आपण करायला हरकत नाही। जर 100-200ची तेजीची अपेक्षा असेल तर तुम्ही 1.5 महिना थांबलात तर ती 100-200 तेजी मिळून जाईल। पण भविष्य काय सोयाबीनचं जास्त उज्ज्वल नाही, म्हणून जास्त काळ सोयाबीनचा स्टॉक करण्यात कसल्याही प्रकारची यावर्षी मजा दिसत नाही। हे लक्षात ठेवून सोयाबीन विक्रीचा घ्यावा आपण निर्णय।
भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.